ठाण्याच्या महिला आणि बाल विकास विभागामध्ये घोटाळा झालेला आहे। तब्बल 27 योजनांमधून ठेकेदारांनी 73 कोटींचा हा घोटाळा केलाय। कागदांवरच्या योजनांवर 73 कोटींची सरकारी पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे। कागदांवरच्या योजनांचा झी24 तास कडून पंचनामा करण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यातल्या महिला बाल विकास विभागामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा झालाय। झी24 तासच्या एसआयटीने या घोटाळ्याची पाळमुळं खणून काढलेली आहेत। गरजूंना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असा देखावा उभा करून हा घोटाळा करण्यात आलाय। या घोटाळ्यामध्ये सरकारी नियमांना पायदळी तुडवण्यात आले, शिवाय कागदावरच्या कंत्राटांसाठी मोजक्याच कंत्राटदारांवर मेहरबानी दाखवण्यात आली आहे। 27 योजनांमधून ठेकेदारांचा 73 कोटींचा घोटाळा ठेकेदारांनी केलेला आहे। झी24 तासच्या एसआयटीनं जांभूळ गावातल्या कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली। तिथं फक्त कृषी पर्यटन केंद्राच्या नावाखाली होता सांगाडा। शहापूरच्या दोऱ्याच्या पाड्यामध्ये डाल मिल कागदावर होती, तर भिवंडीतल्या काथ्या उद्योगाचाही सांगाडा उभा करून कोट्यवधींची बिलं काढण्यात आली आहेत। महिला व बाल विकास खात्याच्या योजनांचं वाटप करताना नियम कसे धाब्यावर बसवण्यात आले हे यातून आपल्याला समोर येत आहे। एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून कशा पद्धतीनं हा सरकारचा पैसा लुटण्यात आलेला आहे। जांभूळ कृषी पर्यटन केंद्र निधी वितरण तारीख आहे 4 मार्च 2021 ला 3,50,00,000चा निधी वितरित करण्यात आला आणि निधी वितरित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याची निविदा काढण्यात आली 5 मार्च 2021। म्हणजे कशा पद्धतीनं पद्धतशीरपणे हे सगळे पैसा सरकारचा लाटण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतोय। दुसरी योजना आहे सर्जिकल कॉटन निर्मिती प्रकल्प भिवंडी। 13 जानेवारी 2022 ला निधी वितरित करण्यात आला 1,52,00,000 आणि 21 फेब्रुवारी 2022 ला निविदा काढण्यात आली। म्हणजे बरोबर एका महिन्यानं निविदा काढण्यात आली आणि आधी पैसे वितरित केले। काथ्या उद्योग चिंबीपाडा भिवंडी, निधी वितरणाची तारीख आहे 19 मार्च 2020, 1 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आणि 22 एप्रिल 2022 ला म्हणजे 2020 ला म्हणजे 1 महिन्यानंतर निविदा काढण्यात आली। म्हणजे अगोदर निधी वितरित करण्यात आला आणि त्यानंतर निविदा काढण्यात आली। म्हणजे या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं काळा कारभार केलेला आहे हे सगळं स्पष्ट दिसतंय।